शहरातील सामाजिक कार्यकर्त्या अंजली कचरा डेपोच्या संदर्भात आपण आंदोलन केलं होतं. प्रशासनानं त्याकडं काय गोष्टी मान्य केल्या का नाही केल्या त्याबद्दल आपलं काय म्हणणं? कचरा डेपोच्या संदर्भामध्ये फक्त कागदावरच फक्त मान्य केलं आहे सगळं. अजून प्रत्यक्षात तर काही त्यांनी कुठल्या गोष्टी उतरवलेल्या नाही आहेत. CCTV बसवणार म्हणजे तेवढा फक्त CCTV बसवलेला गेलेला आहे, परंतु त्या ठिकाणी अजूनही कचरा पेटवलाच जातो. तर मी नगरपरिषदेला विनंती करते की त्यांनी कचरा संकलनाची एक मोहोळमध्ये मोहीमच राबवावी. कारण नागरिकांनासुद्धा तशा सूचना देण्यात याव्या की ओला कचरा वेगळा करायचा, वाळा कचरा वेगळा करायचा, घेतानाच कचरा ओला सुका वेगळा कचरा घ्यावा आणि त्याचं संकलन कचरा डेपोमध्ये व्यवस्थित लावण्यात यावं. अशी व्यवस्था जर नगरपरिषदेने नागरिकांकडूनच करून घेतली तर त्यात नगरपरिषदेचा महसूल वाढायलासुद्धा विनंती आपल्याला मदत होईल त्याच्यामध्ये. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांना जर तुम्ही पॉम्पलेटद्वारे किंवा त्या कचरा गाडीतून जर स्पीकर दिला किंवा लोकांना कशा प्रकारे कचऱ्याचं वर्गीकरण करून द्यायचं आहे ते जर लोकांच्या ह्याच्यापर्यंत दिलं तर लोकांकडून तुम्ही तसा कचरा घ्या. सुक्या कचऱ्याची एक गाडी फिरवा, ओल्या कचऱ्याची एक गाडी फिरवा किंवा त्या एका गाडीमध्ये तुम्ही वेगवेगळं वर्गीकरून वेगवेगळा कचरा घ्यायला चालू करा. म्हणजे लोकांच्याही लक्षात येईल आणि नगर परिषदेला एक डिसिप्लिन नावाचं काहीतरी चीज तिथे लागून जाईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कचरा डेपोवरती काम करणारे जे कामगार आहेत त्यांची कुठल्याही प्रकारची दक्षता घेतली जात नाही. मी स्वतः तिथे जाऊन बघून आलेली आहे. त्यांना कुठल्या प्रकारचे हँडग्लोव्ज नसतात, त्यांची कुठल्या प्रकारची काळजी घेतलेली नाही आहे. तिथं फवारणी केलेली नसते. फवारणी मी अगदी सरकारला सांगितली आहे, फवारणी केलेली नाही आहे. ते कचरा डेपोतले कामगार तिथंच काम करतात, तिथंच जेवण करतात. ते जेवण करताना त्या कचरा डेपोवरच्या माशा त्यांच्या डब्यावरती येऊन बसतात. अतिशय एवढी विघातक परिस्थिती कचरा डेपोवरती आहे. तर प्रशासनाने याच्याकडे ताबडतोब लक्ष देऊन काय ती योग्य ती कारवाई करून घेण्यात यावी. तसेच कचरा डेपोवरती इथून जो सुका कचरा आणि ओला कचरा नेला जातो त्याचे वर्गीकरण करून त्या कचऱ्याचे संकलन कचरा डेपोमध्ये व्यवस्थित त्या कामगारांकडून करून घ्यावे. महिलांना तिथल्या कामगारांना व्यवस्थित नियमावलीमध्ये काम करायला सांगावे आणि तिथंच जर व्यवस्थित वर्गीकरण तुम्ही केलं कचऱ्याचं तर योग्य प्रकारे कचऱ्याची विल्हेवाट लावून त्या कचऱ्याच्या माध्यमातून नगर परिषदेला एक नवीन महसूल निर्माण होईल. याकडे एवढा मोठा 200-300 कोटीचा निधी येऊनसुद्धा कचऱ्याच्या संदर्भामध्ये तरीसुद्धा अधिकारी त्या फक्त ठेकेदारी जगवण्यापुरतेच ते कचऱ्या म्हणजे टेंडर काढण्यापुरतेच प्रक्रिया राबवतात का काय असे प्रश्न माझ्याच नाही तर सर्व जनतेच्या मनातसुद्धा आत्ता सध्याला आहे. कारण जे टेंडर आपण देतो आहे आणि किंवा जे टेंडर नगर परिषद ही करते सोडते आहे त्याच्यावरती लाखो करोडोनी रुपये खर्च होत आहेत. तर ते खर्च करणारे पैसे आपले कुठं कामी लागत आहेत का याची नगर परिषदेने व्यवस्थित दक्षता घेतली पाहिजे. कारण कचरा जे संकलन केलं जातं त्याच्यामधून उत्पन्नाचे साधने ह्याला नगर परिषदेला मिळतात. त्यातून जे प्लॅस्टिक आहे, भंगार आहे त्यातूनही नगर परिषदेला महसूल मिळतो आहे. जर हे ठेकेदारीवरती गेलंच नाही तर नुसत्या कचऱ्याच्या संकलनावरती सुद्धा जे आपले कामगारांचे पगार होतील आणि व्यवस्थित कचऱ्याचं म्हणजे संकलन लागलं जाईल एवढा तरी पैसा तिथं गोळा होतो आहे. तर ह्या बाबींकडं नगर परिषदेने तात्काळ लक्ष देऊन काय ती योग्य ती कचरा डेपोवरती तात्काळ कारवाई करण्याची मी मागणी करते त्यांना नगर परिषदेला. आणि आता जी काहीतरी नवीन ठेकेदार पद्धती कंत्राट म्हणजे नवीन ठेकेदार नेमण्यात येणार आहेत तर त्यामध्ये जे आपले मोहोळ तालुक्यातील लोकांना प्रथमतः प्राधान्य त्यांनी द्यावं आणि नंतर बाहेरगावच्या लोकांचा विचार करावा अशी मी नगर परिषदेला विनंती करते. म्हणजे आपले जे इथलील जे कामगार आहेत त्यांचे जे काही समस्या आहेत, प्रश्न आहेत ते सांगण्यासाठी कामगारांनाही त्यांना जास्त वाट बघावी लागणार नाही आणि इथले इथं कामगारांचे प्रश्न ते ठेकेदार त्वरित सोडवतील अशी माझी या ठिकाणी विनंती आहे प्रशासनाला. ओके, धन्यवाद.